प्रश्न क्रमांक 1. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस डॅश डॅश ऊर्जा म्हणतात. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गतिज ऊर्जा, पर्याय क्रमांक 2 स्थितीज ऊर्जा, पर्याय क्रमांक 3 नक्की सांगता येणार नाही आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गतिज ऊर्जा. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी पाण्यात विरघळणारे म्हणजेच वॉटर सोल्युएबल विटॅमिन कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 विटॅमिन ए, पर्याय क्रमांक 2 विटॅमिन सी, पर्याय क्रमांक 3 विटॅमिन डी आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विटॅमिन सी. प्रश्न क्रमांक 3. न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पहिला नियम, पर्याय क्रमांक 2 दुसरा नियम, पर्याय क्रमांक 3 तिसरा नियम आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहिला नियम. प्रश्न क्रमांक 4. पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 CSMT मुंबई, पर्याय क्रमांक 2 चर्चगेट मुंबई, पर्याय क्रमांक 3 पुणे, पर्याय क्रमांक 4 हावडा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 CSMT मुंबई. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी हुतात्मा दिन कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 9 जानेवारी, पर्याय क्रमांक 2 12 जानेवारी, पर्याय क्रमांक 3 18 जानेवारी आणि पर्याय क्रमांक 4 30 जानेवारी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 30 जानेवारी. प्रश्न क्रमांक 6. 2024 या सत्राच्या LPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 रोहित शर्मा, पर्याय क्रमांक 2 श्रेयस अय्यर, पर्याय क्रमांक 3 पेट कमिन्स आणि पर्याय क्रमांक 4 KL राहुल. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रेयस अय्यर. प्रश्न क्रमांक 7. चंद्रयान-2 मोहिमेतील लँडरचे नाव काय होते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रज्ञान, पर्याय क्रमांक 2 विक्रम, पर्याय क्रमांक 3 भाभा आणि पर्याय क्रमांक 4 GSLV मार्क 3. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विक्रम. प्रश्न क्रमांक 8. सूर्याचे निरीक्षण, सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळे व त्यांच्या पृथ्वीच्या पर्यावरणावरील परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आलेली आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 आदित्य L1, पर्याय क्रमांक 2 चंद्रयान-1, पर्याय क्रमांक 3 चंद्रयान-2 आणि पर्याय क्रमांक 4 PSLV XL. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आदित्य L1. प्रश्न क्रमांक 9. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कॅल्शियम कार्बोनेट, पर्याय क्रमांक 2 सोडियम क्लोराईड, पर्याय क्रमांक 3 सोडियम कार्बोनेट आणि पर्याय क्रमांक 4
सोडियम बायकार्बोनेट. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोडियम बायकार्बोनेट. प्रश्न क्रमांक 10. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय शिक्षण दिन, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय युवक दिन, पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय एकात्मता दिन आणि पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय धर्मादाय दिन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय युवक दिन. प्रश्न क्रमांक 11. रेमन मॅगसेसे पुरस्कार हा रेमन मॅगसेसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आता 1958 पासून दिला जातो. ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 फिलिपाईन्स, पर्याय क्रमांक 2 मलेशिया, पर्याय क्रमांक 3 इंडोनेशिया आणि पर्याय क्रमांक 4 मालदीव. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फिलिपाईन्स. प्रश्न क्रमांक 12. राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कोचीन, पर्याय क्रमांक 2 पंजाब, पर्याय क्रमांक 3 कोलकाता आणि पर्याय क्रमांक 4 उदयपूर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलकाता. प्रश्न क्रमांक 13. समर ऑलिम्पिक गेम्स 2024 कोठे होणार आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 लॉस एंजल्स, पर्याय क्रमांक 2 पॅरिस, पर्याय क्रमांक 3 मिलान, पर्याय क्रमांक 4 ब्रिस्बेन. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅरिस. प्रश्न क्रमांक 14. गुढीपाडवा चैत्र तर होळी. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 फाल्गुन, पर्याय क्रमांक 2 माघ, पर्याय क्रमांक 3 वैशाख आणि पर्याय क्रमांक 4 पौष. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फाल्गुन. प्रश्न क्रमांक 15. खालील दिवसांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल? गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, बाल दिन आणि प्रजासत्ताक दिन. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गांधी जयंती, पर्याय क्रमांक 2 बाल दिन, पर्याय क्रमांक 3 शिक्षक दिन आणि पर्याय क्रमांक 4 स्वातंत्र्य दिन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिक्षक दिन. प्रश्न क्रमांक 16. थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 फुटबॉल, पर्याय क्रमांक 2 बॅडमिंटन, पर्याय क्रमांक 3 गोल्फ आणि पर्याय क्रमांक 4 टेनिस. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 17. तुकाराम महाराज पालखी मार्ग खालीलपैकी कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 आळंदी ते पंढरपूर, पर्याय क्रमांक 2 पैठण ते पंढरपूर, पर्याय क्रमांक 3 देहू ते पंढरपूर आणि पर्याय क्रमांक 4 शेगाव ते पंढरपूर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देहू ते पंढरपूर. प्रश्न क्रमांक 18. दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना म्हणजेच सार्क चे मुख्यालय
खालीलपैकी कोठे आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 काठमांडू नेपाळ, पर्याय क्रमांक 2 इस्लामाबाद पाकिस्तान, पर्याय क्रमांक 3 ढाका बांगलादेश आणि पर्याय क्रमांक 4 कोलंबो श्रीलंका. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काठमांडू नेपाळ. प्रश्न क्रमांक 19 कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक आणि पर्याय क्रमांक 4 केरळ. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ. प्रश्न क्रमांक 20 पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाही? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 रशिया, पर्याय क्रमांक 3 जर्मनी आणि पर्याय क्रमांक 4 चीन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जर्मनी. प्रश्न क्रमांक 21 पुढीलपैकी वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, पर्याय क्रमांक 2 डोळ्यात केर कानात फुंकर, पर्याय क्रमांक 3 आग डोळ्याला लोणी टाळ्याला आणि पर्याय क्रमांक 4 आयत्या बिळावर नागोबा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आयत्या बिळावर नागोबा. प्रश्न क्रमांक 22 भीष्म प्रतिज्ञा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अत्यंत खडतर प्रतिज्ञा, पर्याय क्रमांक 2 पुळचट मनुष्य, पर्याय क्रमांक 3 दारिद्र्याचे लक्षण आणि पर्याय क्रमांक 4 भोळा माणूस. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अत्यंत खडतर प्रतिज्ञा. प्रश्न क्रमांक 23 खालील रिकाम्या जागी पर्यायातील कोणत्या गटाची अक्षरे वापरल्यास दिलेली शब्दार्थ होतील? स्तक स्तक स्तक. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 ह रा म, पर्याय क्रमांक 2 पु म व, पर्याय क्रमांक 3 म पु ह आणि पर्याय क्रमांक 4 म ह र. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म पु ह म्हणजे मस्तक पुस्तक हस्तक. प्रश्न क्रमांक 24 केशसूत हे टोपण नाव कोणाचे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्र के अत्रे, पर्याय क्रमांक 2 श के कानेटकर, पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक आणि पर्याय क्रमांक 4 कृ के दामले. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृ के दामले. प्रश्न क्रमांक 25 खालील ऱ्हस्व स्वर कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अ, पर्याय क्रमांक 2 दुसरं ई, पर्याय क्रमांक 3 औ आणि पर्याय क्रमांक 4 ए. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 धैर्य, पर्याय क्रमांक 2 शौर्य, पर्याय क्रमांक 3 सौंदर्य आणि पर्याय क्रमांक 4 गोदावरी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे
पर्याय क्रमांक 4 गोदावरी. प्रश्न क्रमांक 27. ते खूप कठोर आहे या वाक्यात सर्वनाम कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 ते, पर्याय क्रमांक 2 खूप, पर्याय क्रमांक 3 कठोर आणि पर्याय क्रमांक 4 आहेत. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ते. प्रश्न क्रमांक 28. चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यात विशेषण कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 घोडा, पर्याय क्रमांक 2 चपळ, पर्याय क्रमांक 3 शर्यत आणि पर्याय क्रमांक 4 जिंकली. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चपळ. प्रश्न क्रमांक 29. मी कादंबरी लिहीन या वाक्याचा काळ ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 भूतकाळ, पर्याय क्रमांक 2 वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 3 भविष्यकाळ आणि पर्याय क्रमांक 4 साधा वर्तमान काळ. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 30. भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तो मुलगा पोहे खातो, पर्याय क्रमांक 2 मी कामावरून आताच आलो, पर्याय क्रमांक 3 सिंहाकडून गाय मारली गेली आणि पर्याय क्रमांक 4 आईने मुलीस समजावले. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आईने मुलीस समजावले. प्रश्न क्रमांक 31. नीलकंठ या शब्दाचा समास ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तत्पुरुष समास, पर्याय क्रमांक 2 द्वंद्व समास, पर्याय क्रमांक 3 बहुव्रीही समास आणि पर्याय क्रमांक 4 अव्ययी भाव समास. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 32. व्यंजन अधिक स्वर बरोबर काय? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 द्वित, पर्याय क्रमांक 2 जोडाक्षर, पर्याय क्रमांक 3 अक्षर आणि पर्याय क्रमांक 4 वाक्य. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अक्षर. प्रश्न क्रमांक 33. निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला खालीलपैकी शब्द कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सच्चरित्र, पर्याय क्रमांक 2 दुष्काळ, पर्याय क्रमांक 3 पुरस्कार आणि पर्याय क्रमांक 4 दुःख. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुष्काळ. प्रश्न क्रमांक 34. उंट या नामाची स्त्रीलिंग रूप कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 उंटीपर, पर्याय क्रमांक 2 उंटिनी, पर्याय क्रमांक 3 सांडणी आणि पर्याय क्रमांक 4 सांड. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सांडणी. प्रश्न क्रमांक 35. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन खालीलपैकी कोणी लिहिली? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कृष्णशास्त्री चिपळूणकर, पर्याय क्रमांक 2 बाबा पद्मनजी, पर्याय क्रमांक 3 ह ना आपटे आणि पर्याय क्रमांक 4 विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाबा पद्मनजी. प्रश्न क्रमांक 36. क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1
उभयान्वी अव्यय, पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण अव्यय, पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 परिणामवाचक अव्यय. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 37 तू नोकरीला लाग नाहीतर आपली आर्थिक स्थिती ढासळेल यातील उभयान्वी शब्द शोधा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तू, पर्याय क्रमांक 2 नोकरी, पर्याय क्रमांक 3 आर्थिक स्थिती आणि पर्याय क्रमांक 4 नाहीतर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाहीतर. प्रश्न क्रमांक 38 सीतेने डाळिंब खाल्ले प्रयोग ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्मणी, पर्याय क्रमांक 2 कर्तरी, पर्याय क्रमांक 3 भावे आणि पर्याय क्रमांक 4 कर्तुकर्म संकर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्मणी. प्रश्न क्रमांक 39 मितव्ययी म्हणजे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कमी बोलणारा, पर्याय क्रमांक 2 कमी खाणारा, पर्याय क्रमांक 3 न रागावणारा आणि पर्याय क्रमांक 4 काटकसरीने राहणारा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काटकसरीने राहणारा. प्रश्न क्रमांक 40 पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अपादमस्तक, पर्याय क्रमांक 2 आपादमस्तक, पर्याय क्रमांक 3 आपदमस्तक आणि पर्याय क्रमांक 4 शीर्षासन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आपादमस्तक. प्रश्न क्रमांक 41 सर्कस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मराठी, पर्याय क्रमांक 2 अरबी, पर्याय क्रमांक 3 पोर्तुगीज आणि पर्याय क्रमांक 4 इंग्रजी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंग्रजी. प्रश्न क्रमांक 42 जगन्नाथ शब्दाचा विग्रह कसा होईल. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 जगन अधिक नाथ, पर्याय क्रमांक 2 जग अधिक माघ, पर्याय क्रमांक 3 जगत अधिक नाथ आणि पर्याय क्रमांक 4 जग अधिक नाथ. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जगत अधिक नाथ. प्रश्न क्रमांक 43 नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नवरात्रीचा समूह, पर्याय क्रमांक 2 नवरात्रीचा समूह, पर्याय क्रमांक 3 नवरात्रीचा समूह आणि पर्याय क्रमांक 4 नवरात्रोत्सव. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवरात्रीचा समूह. प्रश्न क्रमांक 44 पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील पक्ष हा शब्द पंधरवडा या अर्थाने वापरला आहे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 त्याचा पक्ष घेऊन भांडायला येऊ नकोस, पर्याय क्रमांक 2 तो एका पक्षाचा पुढारी आहे, पर्याय क्रमांक 3 त्या जखमी पक्षाला कसे उडता येईल आणि पर्याय क्रमांक 4 प्रत्येक मराठी महिन्यात 2 पक्ष. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रत्येक मराठी महिन्यात 2 पक्ष. प्रश्न क्रमांक 45 चंदन या शब्दातील अनुस्वार काढून टाकल्यास नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुख, पर्याय क्रमांक 2 नमस्कार, पर्याय क्रमांक 3 शीर आणि पर्याय क्रमांक 4
हात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुख. प्रश्न क्रमांक 46 नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 शिवसागर, पर्याय क्रमांक 2 गांधी सागर, पर्याय क्रमांक 3 जवाहर सागर आणि पर्याय क्रमांक 4 सरदार प्रकल्प. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सरदार प्रकल्प. प्रश्न क्रमांक 47 भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कोची, पर्याय क्रमांक 2 हल्दिया, पर्याय क्रमांक 3 मंगळूर आणि पर्याय क्रमांक 4 मार्मागोवा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हल्दिया. प्रश्न क्रमांक 48 पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अरवली, पर्याय क्रमांक 2 सह्याद्री, पर्याय क्रमांक 3 सातपुडा आणि पर्याय क्रमांक 4 विंध्य. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सातपुडा. प्रश्न क्रमांक 49 हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 सतलज, पर्याय क्रमांक 3 महानदी आणि पर्याय क्रमांक 4 कृष्णा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महानदी. प्रश्न क्रमांक 50 आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 त्रिपुरा, पर्याय क्रमांक 2 मिझोराम, पर्याय क्रमांक 3 नागालँड आणि पर्याय क्रमांक 4 मेघालय. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 51 SNDT विद्यापीठ कोणी स्थापन केले? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 महर्षी धोके कर्वे, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर BR आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 गो आगरकर आणि पर्याय क्रमांक 4 पंडिता रमाबाई. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 52 महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सत्यार्थ प्रकाश, पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक सत्यधर्म, पर्याय क्रमांक 3 जातीय सलोखा, पर्याय क्रमांक 4 ॲनहिलेशन ऑफ कास्ट. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक सत्यधर्म. प्रश्न क्रमांक 53 जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 लोकहितवादी, पर्याय क्रमांक 3 गो आगरकर आणि पर्याय क्रमांक 4 महात्मा फुले. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गो आगरकर. प्रश्न क्रमांक 54 मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गो रानडे, पर्याय क्रमांक 2 गो आगरकर, पर्याय क्रमांक 3 लोकहितवादी आणि पर्याय क्रमांक 4 लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गो रानडे. प्रश्न क्रमांक 55 सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य होते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1
प्रार्थना समाज. पर्याय क्रमांक 2 सत्यशोधक समाज. पर्याय क्रमांक 3 डिप्रेस्ड क्लास मिशन. आणि पर्याय क्रमांक 4 बहिष्कृत हितकारिणी सभा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सत्यशोधक समाज. प्रश्न क्रमांक 56 पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 भगतसिंग. पर्याय क्रमांक 2 राजगुरू. पर्याय क्रमांक 3 सुखदेव. आणि पर्याय क्रमांक 4 लाला लजपतराय. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लाला लजपतराय. प्रश्न क्रमांक 57 इ.स. 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी केला? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 रॉबर्ट क्लाइव्ह. पर्याय क्रमांक 2 डलहौसी. पर्याय क्रमांक 3 विल्यम बेंटिंक. आणि पर्याय क्रमांक 4 लॉर्ड रिपन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विल्यम बेंटिंक. प्रश्न क्रमांक 58 भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू. पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक. पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. आणि पर्याय क्रमांक 4 सरदार पटेल. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 59 राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुंबई. पर्याय क्रमांक 2 पुणे. पर्याय क्रमांक 3 कोलकाता. आणि पर्याय क्रमांक 4 चेन्नई. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलकाता. प्रश्न क्रमांक 60 परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 केंद्रीय सूची. पर्याय क्रमांक 2 राज्य सूची. पर्याय क्रमांक 3 समवर्ती सूची. आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केंद्रीय सूची. प्रश्न क्रमांक 61 राज्यपाल कोणास जबाबदार असतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुख्यमंत्री. पर्याय क्रमांक 2 गृहमंत्री. पर्याय क्रमांक 3 परराष्ट्र मंत्री. आणि पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 62 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुणे. पर्याय क्रमांक 2 नागपूर. पर्याय क्रमांक 3 नाशिक. आणि पर्याय क्रमांक 4 ठाणे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. प्रश्न क्रमांक 63 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आला आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तिसऱ्या भागात. पर्याय क्रमांक 2 पहिल्या भागात. पर्याय क्रमांक 3 चौथ्या भागात. आणि पर्याय क्रमांक 4 दुसऱ्या भागात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चौथ्या भागात. प्रश्न क्रमांक 64 भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 न्याय यंत्रणेस. पर्याय क्रमांक 2 सर्वसामान्य जनतेस. पर्याय क्रमांक 3 कार्यकारी मंडळास. आणि पर्याय क्रमांक 4 कायदे मंडळास. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कायदे मंडळास. प्रश्न क्रमांक 65 महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुंबई. पर्याय क्रमांक 2 पुणे. पर्याय क्रमांक 3
नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 अमरावती. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक. प्रश्न क्रमांक 66. कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 परळी वैजनाथ, पर्याय क्रमांक 2 कोराडी, पर्याय क्रमांक 3 एकलहरे आणि पर्याय क्रमांक 4 कोयना. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोयना. प्रश्न क्रमांक 67. कोटा शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुसी नदी, पर्याय क्रमांक 2 चंबळ नदी, पर्याय क्रमांक 3 सुवर्णरेखा नदी आणि पर्याय क्रमांक 4 झेलम नदी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंबळ नदी. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मोर्ले मिंटो कायदा, पर्याय क्रमांक 2 मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा, पर्याय क्रमांक 3 1935चा कायदा आणि पर्याय क्रमांक 4 रौलट कायदा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रौलट कायदा. प्रश्न क्रमांक 69. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 म गो रानडे, पर्याय क्रमांक 2 शी म परांजपे, पर्याय क्रमांक 3 विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि पर्याय क्रमांक 4 दादोबा पांडुरंग तरखडकर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न क्रमांक 70. स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड विल्यम बेंटिंक, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली आणि पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन. प्रश्न पहिला. जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रादिबहुव्रीही समास, पर्याय क्रमांक 2 सहबहुव्रीही समास, पर्याय क्रमांक 3 ननस बहुव्रीही समास आणि पर्याय क्रमांक 4 समानाधिकरण बहुव्रीही समास. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समानाधिकरण बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 2. संधीचा विग्रह करा. संधी आहे कविच्छा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कवी प्लस इच्छा, कवीचा दीर्घ वी, पर्याय क्रमांक 2 कवी प्लस इच्छा, कवीचा ह्रस्व वी, पर्याय क्रमांक 3 कवी प्लस इच्छा, कवीचा ह्रस्व वी आणि ईचा दीर्घ ई, पर्याय क्रमांक 4 कवी प्लस इच्छा, कवीचा दीर्घ वी आणि दीर्घ ई. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कवी प्लस इच्छा, म्हणजेच कवीचा ह्रस्व कवी आणि ह्रस्व ई. प्रश्न क्रमांक 3. ऋ या वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कंठ्य, पर्याय क्रमांक 2 तालव्य, पर्याय क्रमांक 3 मूर्धन्य आणि पर्याय क्रमांक 4 दंत्य. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मूर्धन्य. प्रश्न क्रमांक 4. अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 ळ,
पर्याय क्रमांक 2 र, पर्याय क्रमांक 3 द आणि पर्याय क्रमांक 4 ग. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द. प्रश्न क्रमांक 5 संधी करा. षट बरोबर अंग. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 षटंग, पर्याय क्रमांक 2 षदंग, पर्याय क्रमांक 3 षडंग आणि पर्याय क्रमांक 4 षदंग. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 षडंग. प्रश्न क्रमांक 6 वरची खोली लहान आहे अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नाम, पर्याय क्रमांक 2 क्रियापद, पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 अव्ययसाधित विशेषण. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अव्ययसाधित विशेषण. प्रश्न क्रमांक 7 आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली. अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नाम, पर्याय क्रमांक 2 सर्वनाम, पर्याय क्रमांक 3 क्रियापद आणि पर्याय क्रमांक 4 विशेषण. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाम. प्रश्न क्रमांक 8 सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. सामासिक शब्द बाई माणूस. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुल्लिंग, पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंग, पर्याय क्रमांक 3 नपुसकलिंग आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नपुसकलिंग. प्रश्न क्रमांक 9 इकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 एकारांत, पर्याय क्रमांक 2 वाकारांत, पर्याय क्रमांक 3 तेच राहते किंवा पर्याय क्रमांक 4 याकारांत. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेच राहते. प्रश्न क्रमांक 10 गणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहीत नसते? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रश्नार्थक, पर्याय क्रमांक 2 सामान्य, पर्याय क्रमांक 3 दर्शक आणि पर्याय क्रमांक 4 आत्मवाचक. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामान्य. प्रश्न क्रमांक 11 विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा. विभक्ती शब्द आत. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 चतुर्थी, पर्याय क्रमांक 2 पंचमी, पर्याय क्रमांक 3 षष्टी आणि पर्याय क्रमांक 4 सप्तमी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सप्तमी. प्रश्न क्रमांक 12 पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्तृकर्म संकर प्रयोग, पर्याय क्रमांक 2 कर्मभाव संकर प्रयोग, पर्याय क्रमांक 3 कर्तृभाव संकर प्रयोग आणि पर्याय क्रमांक 4 भावकर्तरी प्रयोग. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्मभाव संकर प्रयोग. प्रश्न क्रमांक 13 पुढील वाक्यातील समास ओळखा. शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 विभक्ती तत्पुरुष समास, पर्याय क्रमांक 2 अलग तत्पुरुष समास, पर्याय क्रमांक 3 उपपद तत्पुरुष समास
आणि पर्याय क्रमांक 4 नन तत्पुरुष समास. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपपद तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 14 शब्दाचा प्रकार ओळखा. नदी. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तत्सम शब्द, पर्याय क्रमांक 2 तद्भव शब्द, पर्याय क्रमांक 3 देशी शब्द आणि पर्याय क्रमांक 4 परभाषीय शब्द. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तत्सम शब्द. प्रश्न क्रमांक 15 महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 इंग्रजी, पर्याय क्रमांक 2 अरबी, पर्याय क्रमांक 3 फारसी आणि पर्याय क्रमांक 4 पोर्तुगीज. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फारसी. प्रश्न क्रमांक 16 वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. ढोलके वाजणे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मोठ्याने रडणे, पर्याय क्रमांक 2 फसवणे, पर्याय क्रमांक 3 गुप्त गोष्ट उघड करणे आणि पर्याय क्रमांक 4 गाजावाजा होणे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गाजावाजा होणे. प्रश्न क्रमांक 17 वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. वाक्प्रचार कानामागे टाकणे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 दुर्लक्ष करणे, पर्याय क्रमांक 2 सहज ऐकू येणे, पर्याय क्रमांक 3 चाहूल घेणे आणि पर्याय क्रमांक 4 लक्षपूर्वक ऐकणे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुर्लक्ष करणे. प्रश्न क्रमांक 18 समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी शब्द खून. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 वध, पर्याय क्रमांक 2 काळजी, पर्याय क्रमांक 3 भांडण आणि पर्याय क्रमांक 4 चिन्ह. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चिन्ह. प्रश्न क्रमांक 19 अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. इडलिंबू. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मनातल्या भावना, पर्याय क्रमांक 2 अत्यंत रागीट माणूस, पर्याय क्रमांक 3 अतिधनवान व्यक्ती आणि पर्याय क्रमांक 4 आडदान मात्र निर्गुणी व्यक्ती. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 20 लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पोलीस, पर्याय क्रमांक 2 पूर्वार्ध, पर्याय क्रमांक 3 पूज्य आणि पर्याय क्रमांक 4 पुस्तिका. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोलीस. प्रश्न क्रमांक 21 सूर्य डोंगरा आड गेला. अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्मपूरक, पर्याय क्रमांक 2 विधानपूरक, पर्याय क्रमांक 3 आधारपूरक आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आधारपूरक. प्रश्न क्रमांक 22 कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. वाक्याचा प्रकार ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1
मिश्र वाक्य, पर्याय क्रमांक 2 केवळ वाक्य, पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केवळ वाक्य. प्रश्न क्रमांक 23 मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा. पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 इतरेतर द्वंद्व समास, पर्याय क्रमांक 2 वैकल्पिक द्वंद्व समास, पर्याय क्रमांक 3 समाहार द्वंद्व समास आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समाहार द्वंद्व समास. प्रश्न क्रमांक 24 तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्तृभावसंकर प्रयोग, पर्याय क्रमांक 2 कर्मभावसंकर प्रयोग, पर्याय क्रमांक 3 कर्तृकर्मसंकर प्रयोग आणि पर्याय क्रमांक 4 भावे प्रयोग. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्तृकर्मसंकर प्रयोग. प्रश्न क्रमांक 25 विभक्तीचे कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रथमाकर्ता, पर्याय क्रमांक 2 तृतीयाकरण, पर्याय क्रमांक 3 चतुर्थी अपादन आणि पर्याय क्रमांक 4 द्वितीयाकर्म. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चतुर्थी अपादान. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नोव्हेंबर 1956, पर्याय क्रमांक 2 1 डिसेंबर 1965, पर्याय क्रमांक 3 1 मे 1960 आणि पर्याय क्रमांक 4 15 ऑगस्ट 1947. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 27 रोशा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 धुळे, नंदुरबार आणि जळगाव, पर्याय क्रमांक 2 सातारा, सांगली, कोल्हापूर, पर्याय क्रमांक 3 नागपूर, वर्धा, भंडारा आणि पर्याय क्रमांक 4 लातूर, नांदेड, परभणी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धुळे, नंदुरबार आणि जळगाव. प्रश्न क्रमांक 28 एकलहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 2 बीड, पर्याय क्रमांक 3 नागपूर, पर्याय क्रमांक 4 नाशिक. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाशिक. प्रश्न क्रमांक 29 सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, पर्याय क्रमांक 3 रायगड, पर्याय क्रमांक 4 सोलापूर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 30 चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो. पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुणे ते नाशिक, पर्याय क्रमांक 2 आळेफाटा ते कल्याण, पर्याय क्रमांक 3
पुणे ते मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 पुणे ते सातारा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे ते नाशिक. प्रश्न क्रमांक 31. ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 बेरीबेरी, पर्याय क्रमांक 2 स्कर्वी, पर्याय क्रमांक 3 मूळदोष आणि पर्याय क्रमांक 4 रातआंधळेपणा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मूळदोष. प्रश्न क्रमांक 32. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 राजाराम मोहन रॉय, पर्याय क्रमांक 2 स्वामी विवेकानंद, पर्याय क्रमांक 3 दादाभाई नौरोजी आणि पर्याय क्रमांक 4 बंकिमचंद्र चटर्जी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजाराम मोहन रॉय. प्रश्न क्रमांक 33. लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 2 उपपंतप्रधान, पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती आणि पर्याय क्रमांक 4 लोकसभा सभापती. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकसभा उपसभापती. प्रश्न क्रमांक 34. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 6 जुलै 1837, पर्याय क्रमांक 2 3 जानेवारी 1839, पर्याय क्रमांक 3 6 जानेवारी 1812 आणि पर्याय क्रमांक 4 8 फेब्रुवारी 1823. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 जानेवारी 1839. प्रश्न क्रमांक 35. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान, पर्याय क्रमांक 3 न्यूझीलंड आणि पर्याय क्रमांक 4 अमेरिका. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका. प्रश्न क्रमांक 36. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कुस्ती, पर्याय क्रमांक 2 नेमबाज, पर्याय क्रमांक 3 कबड्डी आणि पर्याय क्रमांक 4 क्रिकेट. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेमबाजी. प्रश्न क्रमांक 37. तराजूचे कार्य डॅश डॅश नुसार चालते. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 परिवलनाचे तत्व, पर्याय क्रमांक 2 संवेग अक्षयतेचा नियम, पर्याय क्रमांक 3 बलाचा चतुष्कोनाचा नियम आणि पर्याय क्रमांक 4 ऊर्जेच्या अक्षयतेचा नियम. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परिवलनाचे तत्व. प्रश्न क्रमांक 38. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश डॅश असतो. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 120/80, पर्याय क्रमांक 2 140/120, पर्याय क्रमांक 3 150/70 आणि पर्याय क्रमांक 4 100/60. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 120/80. प्रश्न क्रमांक 39. पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे? आता पर्याय पहा.
पर्याय क्रमांक 1 आइन्स्टाईन, पर्याय क्रमांक 2 साल्क, पर्याय क्रमांक 3 चॅडविक आणि पर्याय क्रमांक 4 लुईस पाश्चर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साल्क. प्रश्न क्रमांक 40. चौंडी हे अहिल्यादेवीचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्जत, पर्याय क्रमांक 2 जामखेड, पर्याय क्रमांक 3 श्रीगोंदा आणि पर्याय क्रमांक 4 पाथर्डी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जामखेड. प्रश्न क्रमांक 41. संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोठे आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 शेगाव, पर्याय क्रमांक 2 पैठण, पर्याय क्रमांक 3 मोझरी आणि पर्याय क्रमांक 4 मंगळवेढा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मंगळवेढा. प्रश्न क्रमांक 42. पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गोवा, पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 हिमाचल प्रदेश. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 43. पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 संतूर, पर्याय क्रमांक 2 सरोद, पर्याय क्रमांक 3 बासरी आणि पर्याय क्रमांक 4 शहनाई. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बासरी. प्रश्न क्रमांक 44. बालकवी हे कोणत्या कवीचे टोपणनाव आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रल्हाद केशव अत्रे, पर्याय क्रमांक 2 राम गणेश गडकरी, पर्याय क्रमांक 3 नारायण मुरलीधर गुप्ते आणि पर्याय क्रमांक 4 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. प्रश्न क्रमांक 45. अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 12, पर्याय क्रमांक 3 15 आणि पर्याय क्रमांक 4 17. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12 मतदारसंघ येतात. प्रश्न क्रमांक 46. भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 प्रवरा, पर्याय क्रमांक 3 मुळा आणि पर्याय क्रमांक 4 मुठा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रवरा. प्रश्न क्रमांक 47. संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुरंदर, पर्याय क्रमांक 2 शिवनेरी, पर्याय क्रमांक 3 रायगड आणि पर्याय क्रमांक 4 राजगड. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुरंदर. प्रश्न क्रमांक 48. ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होमरूल चळवळ सुरू केली. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गोपाळकृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 2 लाला लजपत राय, पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक आणि पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी.
तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 49 दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 वर्धा, पर्याय क्रमांक 3 अमरावती आणि पर्याय क्रमांक 4 मुंबई. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर. प्रश्न क्रमांक 50 आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 गोपाळकृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 3 गणेश आगरकर आणि पर्याय क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 76 ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मेंदू, पर्याय क्रमांक 2 कान, पर्याय क्रमांक 3 डोळे आणि पर्याय क्रमांक 4 अस्ती. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डोळे. प्रश्न क्रमांक 77 आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 हेग, पर्याय क्रमांक 2 पॅरिस, पर्याय क्रमांक 3 बर्लिन आणि पर्याय क्रमांक 4 वॉशिंग्टन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हेग. प्रश्न क्रमांक 78 धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नांदेड, पर्याय क्रमांक 2 रत्नागिरी, पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग आणि पर्याय क्रमांक 4 रायगड. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रायगड. प्रश्न क्रमांक 79 तंबाखूमध्ये डॅश डॅश हे धोकादायक रसायन असते? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुरिया, पर्याय क्रमांक 2 निकोटीन, पर्याय क्रमांक 3 पुरिक आम्ल आणि पर्याय क्रमांक 4 कॅल्शियम कार्बोनेट. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निकोटीन. प्रश्न क्रमांक 80 वस्तू व सेवा कराशी म्हणजेच GST संबंधित खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 98, पर्याय क्रमांक 2 96, पर्याय क्रमांक 3 105 आणि पर्याय क्रमांक 4 101. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 101. प्रश्न क्रमांक 81 लक्षद्वीप बेटे डॅश डॅश येथे आहेत? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रशांत महासागर, पर्याय क्रमांक 2 अरबी समुद्र, पर्याय क्रमांक 3 बंगालचा उपसागर आणि पर्याय क्रमांक 4 भूमध्य समुद्र. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 82 महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 ग्रामसेवक, पर्याय क्रमांक 2 तहसीलदार, पर्याय क्रमांक 3 BDO आणि पर्याय क्रमांक 4 तलाठी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तलाठी.
प्रश्न क्रमांक 83. जिल्हा नियोजन समितीचे सचिव खालीलपैकी कोण असतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी, पर्याय क्रमांक 2 जिल्हाधिकारी, पर्याय क्रमांक 3 निवासी उपजिल्हाधिकारी आणि पर्याय क्रमांक 4 जिल्ह्याचे पालकमंत्री. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 84. महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गोविंदाग्रज, पर्याय क्रमांक 2 शाहीर विठ्ठल उमाप, पर्याय क्रमांक 3 वि.वा. शिरवाडकर आणि पर्याय क्रमांक 4 वि.स. खांडेकर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वि.वा. शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 85. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 2 सरोजिनी नायडू, पर्याय क्रमांक 3 एस. राधाकृष्णन आणि पर्याय क्रमांक 4 इंदिरा गांधी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 86. भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन कोणत्या साली लागू झाला? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 2004, पर्याय क्रमांक 2 2005, पर्याय क्रमांक 3 2008 आणि पर्याय क्रमांक 4 2010. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2005. प्रश्न क्रमांक 87. मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 भूम, पर्याय क्रमांक 2 वेरूळ, पर्याय क्रमांक 3 जांब आणि पर्याय क्रमांक 4 पैठण. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पैठण.